नमस्कार. विचार करा, काळ होता 1880चा, जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याचीही बंदी होती. तेव्हा एक 18 वर्षांची भारतीय मुलगी साता समुद्र पार अमेरिकेला जाते आणि चक्क डॉक्टर होऊन परतते. ही गोष्ट आहे जिद्द, चिकाटी आणि असीम धैर्याचे प्रतीक असलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची. चला तर मग जाणून घेऊया भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरचा थक्क करणारा प्रवास. त्यांचा जन्म 31 मार्च 1865ला महाराष्ट्रातील कल्याणमध्ये झाला. लहानपणीचे नाव यमुना. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनीच यमुनाचे नाव आनंदी ठेवले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, पण औषधोपचाराअभावी ते बाळ फक्त 10 दिवस जगले. याच घटनेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. मी डॉक्टर होणार आणि लोकांसाठी काम करणार, हा निश्चय त्याने तिथेच केला. त्या काळात मुलींना शिक्षण देणे म्हणजे पाप मानले जाई. आनंदीबाईंच्या शिक्षणाला समाजाचा प्रचंड विरोध होता. लोक त्यांना दगड मारायचे, टोमणे मारायचे, पण त्यांचे पती गोपाळराव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी आनंदीबाईंना इंग्रजी शिकवले आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. 1883 मध्ये आनंदीबाई एकट्या अमेरिकेला गेल्या. तिथे हवामान थंड होते, खाण्यापिण्याचे हाल झाले, पण त्या डगमगल्या नाहीत. अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठामध्ये त्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला. 1886 मध्ये त्यांनी MD ही पदवी पूर्ण केली. जेव्हा त्या पदवी घेण्यासाठी स्टेजवर गेल्या, तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्या वाजवल्या होत्या. दुर्दैवाने अमेरिकेतील कडाक्याची थंडी आणि सततचा अभ्यास यामुळे आनंदीबाईंना क्षयरोग झाला. भारतात परतल्यावर त्यांचे जंगी स्वागत झाले, पण औषधोपचार लागू पडले नाहीत. 26 फेब्रुवारी 1887 रोजी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी या तेजस्वी ताऱ्याने जगाचा निरोप घेतला. आनंदीबाई आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी पाहिलेले स्वप्न आज लाखो भारतीय महिला डॉक्टरांच्या रूपाने जिवंत आहे. त्या केवळ एक डॉक्टर नव्हत्या, तर त्या काळातील अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध पुकारलेले एक बंड होते. मित्रांनो, जर तुम्हाला या वीरकन्येची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.